Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn sum of first n terms of an AP. In previous video we had seen the chapter number 3 arithmetic progression, that is first one to finding common difference or judge which sequence is arithmetic progression or which is not. And in last video we had seen sum of first n terms of an AP arithmetic progression. काय बघा आपल्याला माहिती आहे a plus d a plus 2d dash a plus n minus 1d. दिस इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याच्यात ए काय फर्स्ट टर्म काय ए, कॉमन डिफरन्स काय डी, असं जर असेल तर याला काय म्हणतो आपण ए प्लस डी ए प्लस 2d ए प्लस n मायनस 1d. नाव येस, आता आपल्याला काय सम ऑफ फर्स्ट n टर्म्स म्हणजेच काय, समजा t1 this is denoted by s1, t1 plus t2, that is sum of first two terms is denoted by s2, t1 plus t2 plus t3 is denoted by s3, right, in this way. So we have to find sn means sn means sum of first n terms t1 plus t2 plus t3 up to tn, right. So sum of first n terms is denoted by s, capital S and suffix n, sn. Now if for an AP first term is equal to a, common difference is equal to d, common difference is equal to d, then sum of first n term. बघा दोनच फॉर्म्युले या चॅप्टरमध्ये, त्यापैकी आपण बघितला टी एन साठी कोणता बघितला आपण, दॅट इज nth टर्म ऑफ एन AP a प्लस n मायनस 1d. आता सेकंड फॉर्म्युला आपण बघणार आहे, तो काय सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP इज sn इज इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1d. कोणता हा एक फॉर्म्युला, राईट, n बाय 2 2a प्लस n मायनस 1d. और अथवा sn याला काय करतो मी रिअरेंज करतो, sn 2a ला मी काय लिहू शकतो a प्लस a n मायनस 1d, राईट. मग काय लिहिलं होतं, therefore sn is equal to n by 2, I write this is in curly bracket, a plus n minus 1d, right. So n by 2, this is a, this is मी काय केलं a 2a ला काय लिहिलं a प्लस a, त्यापैकी हे घेतो a प्लस n मायनस 1d, this is tn. So n by 2 is equal to what is a is t1 plus tn. When we have given number of terms t1 and tn, then we can calculate easily this sn, right. So these two are formulae, just be remember we use frequently this one. मोस्टली आपण हाच यूज करतो, sn इज इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1d. फॉर्म्युला लिहून घ्यायचं सर्वांनी. नोट बघा, टू फाइंड tn when sn is given, काही ऑर्डर हायर ऑर्डर थिंकिंगमध्ये विचारलं होऊ शकतं किंवा इझी पण येते बा. टू फाइंड tn when sn is given, राईट. tn आपलं sn दिलेलं असेल. नाव sn means t1 plus t2 plus t3 up to tn. Therefore sn minus 1 किती t1 plus t2 plus t3
काय आयडिया जस्ट एन जर 7 असेल तर एन मायनस 1 काही 6, एन 10 असेल तर एन मायनस 1 काही 9, राईट. सो इफ वी टेक एस एन मायनस 1, काय घेतलं मी एस एन ही जी सम आहे याच्यातून एस एन मायनस 1 सम ऑफ एन मायनस 1 टर्म्स सबट्रॅक्ट केलं तर काय भेटेल ओनली टी एन. सो टी एन इज इक्वल टू एस एन मायनस 1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टी एन इज इक्वल टू एस एन मायनस 1 दॅट इज सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स मायनस सम ऑफ फर्स्ट एन मायनस 1 टर्म्स. बघा आपण आता प्रॅक्टिस सेट 3.3 बघणार आहे. याच्यावरचे जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस सेट 3.3 हा व्हिडिओ बघितल्यानंतर करू शकता, तुम्हाला ते समजू शकतात, बरोबर. तर आधी व्हिडिओ बघा आणि मग त्याच्यातले सॉल्ड एक्झाम्पल बघा. एक्झामला कोणतंही एक्झाम्पल येऊ शकतं, सॉल्ड एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिस सेटमधलं. त्याच्यामुळे आपण पूर्ण टेक्स्टबुक आपल्याला सॉल्व करायचं आहे की ज्याच्याने आपली कॉन्फिडन्स लेवल काय राहील, हाय राहील. अथवा प्रॅक्टिस सेट 3.3 फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन ए पी आर 6 and 3. काय दिलं आहे, फर्स्ट टर्म 6 अँड कॉमन डिफरन्स काय दिलं आहे 3 रिस्पेक्टिवली. फाईंड S27. इथे काय दिलं आपलं एअरवेव घेऊन ॲक्टिव्हिटी अँड टू फिल द बॉक्सेस, राईट. सो हिअर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 6, डी इज इक्वल टू 3 टू फाईंड 27 सम ऑफ फर्स्ट 27 टर्म्स. सो एस एन काय फॉर्म्युला आपलं एस एनसाठी n/2 हिअर 2a n minus 1d. So replace n by 27, this is 27/2, 2a that is 2 into 6 12, 27 minus 1 what is d, d is 3 here, right. अथवा 27/2, right. इथे काय केलं आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. किती 12 27 minus 1 किती 27 minus 1 26 into 3 हे ब्रॅकेट किती 26 into 3. आता इथे फर्स्ट मल्टिप्लाय करायचं आहे, नॉट ॲडिशन. फर्स्ट 12 26 3 जा 78 अँड दिस इज 90, राईट. सो 90 27/2 into 90 इथं 90 अथवा 290 इथं काय 2 1 जा दिस इज 45. सो नेक्स्ट स्टेप इज 27 into 45. आता मल्टिप्लाय करायचं आहे 27 into 45. 27चा टेबल येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल येत तर तुम्ही करू शकता. 27 5 जा 135, 13 कॅरी, 27 4 जा 108. सो दिस इज 121. सो 121. सो दिस इज 1215. This is the sum of first 27 terms. Now question number 2 is find the sum of first 123 even natural numbers. आता किती दिलं आपलं, find the sum of first 123 even natural numbers. आता इथे काय काय दिलेलं आपल्याला the list of even natural numbers is 2, 4, 6, 8, 10 and so on. So this is an AP, right. Here हे काय AP कारण काय दोघांचा डिफरन्स काय 2 2 आहे. here A is equal to 2, D is equal to 4 minus 2. Take any difference and now Sn is equal to n/2 2a plus n minus 1 d, right. हां काय करायचं आपल्याला फर्स्ट किती नंबर 123 पुट a is equal to 2, d is equal to 2, n is equal to 123, isn't it. So therefore yes 123/2. इथं फक्त आपल्याला ए पी न देताना आपल्याला वर्डमध्ये दिलेली होती, फक्त आपल्याला ए पी लिहायची होती. 123 2 into 2 what is n 123 minus 1
what is D? 2, isn't it? So yes, 123 by 2, 2 into 2, 4, plus 123 minus 1, 122 into 2, so 123 by 2, 4, it is 244, so 123 by 2 into 248, so 123 into 124, 123 into 124. आता मल्टिप्लाय करायचं काय, 124 into 123, 3 4s are 12, 1 carry, 3 2s are 6 and 1 7, 3 1s are 3, 2 4s are 8, 2 2s are 4, again 2 1s are 2, again 4 2 1, so 7 5, sorry, not 7, 2, 7 plus 8 15, 1 carry, 8 9 9 3 12, 1 carry, so 15,252. This is yes 123. Therefore sum of first 123 even natural numbers is 15,252. Okay. Now question number 3, find the sum of all even numbers between 1 and 350. 1 आणि 350 च्या दरम्यान येणार आहे, बरोबर. The list of even numbers between 1 and 350 is 2 4 6 8 up to 348. आता इथे आपल्याला काय एसेन्स, आपल्याला सम काढायची. आता एसेन्ससाठी आपला जो फॉर्म्युला काय, एन इज इक्वल टू काय, 2a प्लस 2a आपल्या सॉरी n बाय 2, 2a प्लस n मायनस 1 d, हा एक फॉर्म्युला आहे. सेकंड एन इज इक्वल टू n बाय 2, t1 प्लस tn. हे t1 आणि tn दोन्ही पण आहे, पण n नाही, आपल्याला माहीत नाही ह्या ए पीमध्ये किती टर्म्स आहे, बरोबर. मग आपल्याला आधी काय करावं लागेल, n काढावं लागेल. दिस इज अँड ए पी, हिअर a is equal to 2, d is equal to 2 and tn is equal to 348. Now tn is equal to काय, a plus n minus 1d. फर्स्ट आपलं एम काय, n फाइंड करणार, बरोबर. सो 348, a is 2 plus n minus 1, this is n minus 1 and what is d, 2. So 348 minus 2, हा प्लस 2 इकडे तर नका, minus 2, n minus 1 into 2. So what do we get, 346 is equal to n minus 1 into 2. Therefore n minus 1, 346, हा divided by 2, 2 1s are 2, 2 7s are 49, 2 3s are 6, 173, and therefore n is equal to 173 minus 1 तिकडे आता नका, plus 1, 174, right. So n is equal to 174. Now Sn कोणता फॉर्म्युला आपण, n by 2 t1 plus t2. Here n 174, t1 is 2 and tn is 348.
348. So what we get? Therefore yes, 174 by 2. Again T1 is 2, 348. So what do you get? Yes, 174 is equal to 174 by 2 into this is 350, and therefore 174 into 175. तर 174 आणि 175 यांचं प्रॉडक्ट करायचं आपल्याला किती? 174 into 175. 5 4 जा 22 carry, 5 7 जा 35, 35 and 2 37, 3 carry, 5 1 जा 5 and 3 8. Again 7 4 जा 28, 2 carry, 7 7 जा 49, 49 and 2 51, 5 carry, 7 1 जा 7 and 5 12. 1 7 and 1 174. So what but 0 7 plus 8 15 1 carry, 5 plus 1 6 6 plus 8 14, 1 carry, 7 plus 8 8 plus 2 10, 1 carry. So 30,450. So here we write, therefore we write sum of, therefore the sum of all even numbers between 1 to 350 is 30,450. Okay. Now dear students, fourth one बघा, very interesting example. In an AP 19 term is 52 and 38 term is 128. Find the sum of 56 terms. काय काय दिलं आपलं? T19 दिलेलं आहे, T19, T38 दिलं, T19 किती दिलं? 52, 128 आणि आपल्याला काय फाइंड करायचं? यस 56, राइट. व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. T19, T38 provided, we have to find 56 terms, sum of first 56 terms. Let for an AP, first term is A and common difference is D. Then Tn is equal to A plus n minus 1 D. Now put n is equal to 19, therefore T19 19 minus 1 A plus 18 D. But T19 किती दिलं आपल्याला? 52. Therefore we get T19 is A plus 18D and T19 is 52. So we get A plus 18D is equal to 52. Similarly we get, आता आपल्याला काय T38 दिलेलं आहे बरोबर. T38 म्हणजेच काय? A प्लस 1 ने कमी 37D इज इक्वल टू 128. इक्वेशन 2. आता आपण काय करूया? ॲड करू. ॲड इक्वेशन 1 and 2. हा इंटरेस्टिंग आहे पारे. माझं सर्वात आवडतं एक्झाम्पल आहे 18D A प्लस 52 plus 128. So what we get? A plus 18D, A plus this is 180
So a plus a and a, that is 2a, 18d and 37d, it is 55d is equal to 180. इक्वेशन 3. पहा, लक्षात ठेवा, आपला काय फाइंड करायचं, 56 फाइंड करायचं आपल्याला. नाउ Sn is equal to n by 2. Put n is equal to 56. So S56. हे तर आपल्याला काय करावं, हे दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागेल. ए आणि डी आपण असं एक्झाम्पल 3.2 मध्ये बघितलं. ए आणि डी साठी सॉल्व करावं लागेल. नंतर ए आणि डीची व्हॅल्यू याच्यात ठेवली तरी पण आन्सर येईल. पण हा काय शॉर्टकट आहे, एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आपण करतोय. म्हणून कसं येईल बघा आता, n by 2 दॅट इज 56 by 2, 2a 56 minus 1d. So S56, this is 28, 2a plus 55d, right? So what we get? What is 2a plus 55d? This is 180 by 3. But without solving this equation, without solving these equations, we find out 2a plus 55d, and this is just a value. This value हे आपण काय केले, याच्यात ठेवले 2a plus 55d, राईट. आता काय बघा, नीट लक्ष द्या. पूर्ण टेक्स्टबुक नोट्स तुमच्याशी बोलणार नाही, मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करतोय की आपण काय करतोय. आता काय 28 into 180, 0 8 8 चा 64, 6 कॅरी, 8 1 चा 8, 8 and 6 14, again 2 0, 2 8 चा 16, 1 carry, 0 4 0 1 4 0 4 0. Okay, now we will take question number 5, which is activity. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 and 140 which are divisible by 4. कंडिशन काय, divisible by 4. मग आता यांची लिस्ट काय, फर्स्ट काय 4 8 12 आणि हा काय 136, कारण काय बिटवीन 140 म्हटलेले, 1 and 140. सो 140 इज नॉट देअर, we get number less than 140. So 139 is less than 140, but which is not divisible by 4. So last number is 136. Here we get Tn is equal to 136, A is 4 and D is equal to 4. In text here is given n, but it is not n, it is Tn. Tn is equal to 136. Now Tn is equal to A plus n minus 1D. So 136 Tn, replace this Tn replaced by 136. Again A is 4, n D is also 4, right. आता याच्यावरून काय करायचं, आपल्याला n काढायचे. नाव Tn काय आपल्याला 136, इकडे काय 4 n minus 1 into 4, हा 4 इकडे काय सबट्रॅक्शन, 136 minus 4, 132, हा 4 इकडे डिवाइड होईल. सो 4 3 जा 12, 4 3 जा 12. सो n is equal to 33 plus 1, n is equal to 34. n is equal to काय होतं आपलं 34. So here we have to find 34. इथं काय 34 by 2, right. 2 into A, what is A? A is 4,
34 minus 1, what is D? D is also 4. आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. किती? 2 into 4, this is 17. 2 into 4, 8 plus 3 into 4, this is 132. 17 into, this is 140. So we have to find 17 into 140. 140 into 17, 0, 17 0 0, 17 4 जा 68, 6 carry, 17 1 जा 79, 6, 2380, right? And therefore sum of numbers from 1 to 140 is 2380. Okay. Now question number 6 बघा, स्टार मार्क क्वेश्चन आहे. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज इन NAP इज 3300. फाइंड इट्स 28 टर्म्स. काय दिलेलं आपल्याला? यस 55 इज गिवन. वी हॅव टू फाइंड किती फाइंड करायचं? 28 फाइंड करायचं. बरोबर. जस्ट ॲनालायसिस झालं का एक्झाम्पलचं, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे मॅथमॅटिक्स सॉल्व करताना की आपल्याला काय करायचं आहे. काय करायचं आहे म्हटलं तर काय होईल, मार्ग सुचल, नाही तर अदरवाईज आपण तिथल्या तिथेच राहू. लेट फॉर ॲन AP फर्स्ट टर्म इज इक्वल टू A, कॉमन डिफरेंस इज इक्वल टू D. नाउ Sn इज इक्वल टू का n/2 2A प्लस n minus 1 D. आपल्याला काय दिलं? 55. पुट n इज इक्वल टू 55. टू A 55 minus 1 D, right? So this is 54D, right? अथवा S55. बट S55 किती दिले आपल्याला? 3300, राइट? S55 किती आपल्याला? 3300. Therefore what do you get? 55/2 2A plus 54D is equal to 3300. आता काय? therefore 2A plus 54D हा जो तिकडे आता काय मल्टिप्लाय होईल, कसं होईल? रेसिप्रोकल 2/55. हां 55 6 जा 55 6 जा किती? 55 11 5 जा 55, 11 3 जा 33, 5 1 जा 5 6 जा. This is 60 into 2. So 2A plus 54D is equal to 120. डिवाइड बाय बघा, आता मी काय करतो इथे? डिवाइड बाय 2 किती? A plus 27D is equal to 60, राइट? बघा हे फार महत्त्वाचं आहे. A plus 27D is equal to 60, equation 1. Now we have to find 28. T28 फाइंड करायचं आपल्याला. Now Tn is equal to A plus put n is equal to 28. Therefore T28 A plus 28 minus 1, and therefore T28 is equal to A plus 27D. So from 1 and 2
काय हा काय ए प्लस 2070 आणि हा ए प्लस 2070. देअरफॉर T28 इज इक्वल टू 60. Okay. Now next one, question number 7. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 only, right? Is 27 and their product is 504. Find the terms. आता इथे आपल्याला एक हिंट दिलेली आहे. अजून दॅट द 3 consecutive terms in AP are A minus D, A and A plus D. Let the 3 conjugative terms are A minus D, A plus D. By first condition, their sum is A minus D, A plus D is equal to 27. Therefore, A minus D plus A minus D and plus D get cancelled. A and A and A. 3A is equal to 27. Therefore, 27 by 3. And therefore, A is equal to 9. Right? अथवा second condition. By second condition, सेकंड कंडिशन काय आता बा फर्स्ट कंडिशन आपण त्यांची सम घेतले पण सम प्रॉडक्ट दिलेलं आपल्याला किती दिलं प्रॉडक्ट ए मायनस डी ए प्लस डी इज इक्वल टू 504. सो रिप्लेस ए बाय 9 मायनस डी इंटू 9 इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू so 9 minus D, 9 plus D, 504 by 9. So what do we get? 9 square minus D square. 9 5s are 45. 5 remain. 9 6s are 54. Right? So 81 minus D square. 9 square is 81. D square is equal to 56. Therefore, minus D square is equal to 56 minus 81. Therefore, minus D square is equal to minus 25. Therefore, D square is equal to 25. So, what we get? Therefore, D is equal to plus minus 5. Now, D is equal to plus minus 5. Now, here we get 2 sets of these 3 numbers. So adding this. Therefore, first, when A is equal to 9, D is equal to 5, that numbers are 9 minus 5, 9 plus 5, that is 4, 9, 14. Second, when A is equal to 9, D is equal to minus 5, that numbers are A minus D means 9 minus minus 5, 9 itself, 9 plus minus 5. Therefore, 14, 9 and 9 minus 5 is 4. So this is one set and this is another set. Okay. Now question number 8 is find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. Assume the अथवा इथे आपल्याला हिंट दिलेले assume the 4 consecutive terms in AP are A minus D, A plus D and A plus 2D. So let
the 4 terms in AP are A minus D, D. So by first condition, काय first condition? A minus D, A, that is sum of all these terms is 12, and therefore so minus D and plus D get cancelled. A and A. This is 1 time, 2 time, 3 time and 4 time. 4 time A. Again this is 2D, 2 time D divided by 2. So 2A plus D is equal to 6. Equation 1. Also by second condition, second condition, sum of third and fourth term A plus D and A plus 2D. A plus D and A plus 2D is equal to 14. Therefore A plus D, A and A 2A, this is D and 2D is 3D is equal to 14. This is 1 and this is, now these two are simultaneous equation in variable A and D. So to solve this, आपण काय करू, सबट्रॅक्ट करू, याला सॉल्व करू लागेल सायमल्टेनियसली. सबट्रॅक्ट equation 1 from 2. So therefore 2A plus 3D is equal to 14. 2A plus D is equal to 6. 3D plus 2D, this is 8. And therefore 2D is equal to 8, D is equal to 4. Now to find A, आता कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची? A ची. Put in equation 1. So 2A plus 4 is equal to 6. 6 minus 4, 2A is equal to 2. A is equal to 1. And therefore required 4 consecutive terms in AP are, A किती आपला जो, D is 4, 1 minus 4, 1 itself, again 1 plus 4 and 1 plus 2 into 4. So minus 3, 1, 5, 2 plus 4, 8, 9, right? 3, minus 3, 1, 5, 9. Now dear student, last example of this practice set 3.3. If the 19th term of an AP is 0, then show that the 29th term is twice the 19th term. Let for an AP, first term काय घेऊ आपण, first term is equal to A, common difference D, therefore Tn is equal to A plus n minus 1 D. Now put n is equal to 8, therefore which is 9th term आपल्याला 0 दिलेले आहे बरोबर. So T9 A plus 9 minus 1 D, that is T9 is equal to A plus
8D. But T9 काय दिलं आपल्याला 0. Therefore A plus 8D is equal to 0. Right? A plus 8D is equal to 0. That's equation 1. Similarly, we have T29. T29 is equal to A plus 28D. Right? T29 1 ने कमी करायचं आहे बरोबर. Therefore T29 A plus 28D याला काय लिहितो मी 28D ला मी 8D plus 20D लिहितो. I write 28 split करतो त्याला 28D is 8D plus 20D. So T29, now this is in one bracket A plus 8D. Now what is A plus 8D? A plus 8D is 0 by 1 and therefore 20D. T29 is 20D, equation 2. Also T19 A plus 18D. T19 काय भेटलं आपल्याला A plus 18D. So 18D I split this is as 8D plus 10D. So this is 18 written as, what is A plus 8D? A plus 8D is 0 by 1. So 10D. So from 2 and 3. 2 and 3. What do we get? काय दाखवायचं आपल्याला? Twice the 19 term. 29 term is twice the 19 term है ना. 29 का 20D. This is 10D. So T29 is equal to 2 times T90. Okay.